एक अतिशय महत्त्वाची बातमी, गुजरातच्या भावनगरमध्ये मोठी दुर्घटना टळलेली आहे। पुरात अडकलेल्या बसमधल्या प्रवाशांना काढण्यात यश आलंय। 27 प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचलेले आहेत। बस दक्षिण भारतातली आहे। देवदर्शनासाठी गुजरातमध्ये हे सगळे प्रवासी गेलेले होते। पुरात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 27 प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचलेले आहेत। मोठी दुर्घटना या ठिकाणी होता वाचलेली आहे। 27 प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेला आहे। देवदर्शनासाठी हे गुजरातमध्ये गेले होते। दक्षिण भारतातील ही बस असल्याचं समजतंय। गुजरातच्या भावनगरमध्ये ही मोठी दुर्घटना टळलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, नेमकं काय घडलंय? गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील कोलियाग या ठिकाणी तामिळनाडू मधले 27 जे तीर्थयात्री होते ते देवदर्शनासाठी जात असताना आलेल्या पुरामध्ये सदरची बस अडकली आणि त्यामध्ये ड्रायव्हर, क्लीनर आणि यांच्यासह 27 जे तीर्थयात्री होते ते अडकलेले होते। या संदर्भातली माहिती एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आल्यानंतर रात्री 1 वाजता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं होतं। अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आणि या दरम्यान या पुरात अडकलेल्या बसमध्ये 8 अग्निशमन दलाचे जवान हे दाखल झाले आणि एक एक करून त्यांनी 29 जणांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। या 29 जणांमध्ये ड्रायव्हर, जो बसचा चालक होता, आणि क्लीनर यांच्यासह 27 तीर्थयात्री आहेत, ज्यामध्ये 16 जे आहेत ते महिला आहेत तर 10 पुरुषांचा समावेश आहे। एकंदरीत पाहता रात्रीचा वेळ होता आणि जो पूर या ठिकाणी आलेला होता त्याचा अंदाज बस ड्रायव्हरला आला नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। पण सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। दरम्यान अद्यापही जी बस आहे ती पुरात अडकून बसलेली आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत पुराचं पाणी हे ओसरत नाही, कमी होत नाही, तोपर्यंत ही बस काढण्यामध्ये त्यांना यश येणार नाही। एकदा पुन्हा पुराचं पाणी ओसरलं तरच ही बस काढण्याचं काम केलं जाईल। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण जर पाहिलं तर गुजरातच्या भावनगर मधील ही मोठी दुर्घटना होता टळलेली आहे। पुरात अडकलेल्या बसमधल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। या बसमध्ये तब्बल 27 प्रवासी होते। या 27 प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचलेले आहेत। बस दक्षिण भारतातली असल्याचं समोर आलेलं आहे। देवदर्शनासाठी गुजरातमध्ये हे भाविक गेले होते। यावेळी पुराच्या पाण्यामध्ये ही बस अडकली होती आणि मोठी दुर्घटना या ठिकाणी होता टळलेली आहे। प्रसंगावधान साधत नागरिकांनी पुरात अडकलेल्या बसमधल्या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे आणि या 27 प्रवाशांचे जीव वाचलेले आहेत। गुजरातच्या भावनगरमधली ही घटना आहे। पुरात ही बस अडकल्याचे दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता।